नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अन अकॅडमीच्या सिरीजमध्ये सध्या आपलं डिस्कशन चालले ते इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवरती आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत हे आपण बघत आहोत। कोणत्या कोणत्या गोष्टीला कसं फोकस करायचं आहे, वाचताक्षणी वाचन कसं असावं, नेमका त्याचा मिनिंग काय आहे आणि प्रश्नाचा अर्थ काय असतो। मागचे जर का तुम्ही बघितलं तर 2016चा जो काही पॅसेज होता तो फार अवघड होता। 2017चा थोडा मीडियम लेवलचा होता, म्हणजे पॅसेज अवघड होता पण प्रश्न जे आहेत ते थोडे इझियर होते। आता 2018चा एक वन ऑफ द इझिएस्ट पॅसेज आहे, जो 2018चा पॅसेज जो आहे तो बऱ्यापैकी इझियर आहे। आणखी मग 2019चा लेवल थोडी वाढलेली आहे। तर 2018चा आपण पॅसेज बघूयात। आपण बघितलं मित्रांनो, 2013, 14 आणि 15 या 3 वर्षी 2-2 पॅसेज येत होते आणि मग 16पासनं एक पॅसेज यायला सुरुवात झालेली आहे। इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन तुमच्या डोक्यात असेल की स्किप करायचं आहे वगैरे वगैरे, तर काही स्किप वगैरे करायचं डोक्यामध्ये आणू नका। इन जनरल आपल्याला अभ्यास इथे फार महत्त्वाचा एक गुण, जिथे आपण म्हणतो की कॉम्पिटिशन इतकी वाढत आहे। बरेच विद्यार्थी तुमच्यापैकी असे असतील, मागच्या वर्षी मला वाटतं 197 जो काही कट ऑफ होता, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी आहेत की जे 180-85च्या रेंजमध्ये अडकलेले असतील आणि इन जनरल 185-190 मार्कपर्यंत, आणि बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन काय केलं असेल, स्किप केलं असेल किंवा पाहिजे तसं महत्त्व दिलं नसेल। तर मग लक्षात घ्या, मग याच्यावरती जर का तुम्ही महत्त्व दिलं तर इतके तुमचे मार्क्स काय तुम्हाला वाटतं इथे की फक्त 12.5 मार्काचा तर पार्ट आहे, 5 प्रश्न तर आहेत, परंतु लक्षात घ्या इथे एक मार्क महत्त्वाचा आहे। 12.5 मार्क म्हणजे डायरेक्ट सोडून देणं हा पर्याय होत नाही। मला बरेच विद्यार्थी विचारतात की सर गणिताला 10च प्रश्न येतात म्हणून गणित स्किप करू का? मी म्हणतो काहीही तुम्ही स्किप करू शकत नाही, कारण गणित केव्हा स्किप करणार, जेव्हा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, मॅथ रिझनिंगचा पार्ट हा डिसिजन मेकिंग तुमचे फार चांगला तुमचं झालेला असेल आणि या स्पर्धा परीक्षामध्ये कोणताही पार्ट एकदमच स्ट्रॉंग आपला चांगला झालेला आहे अशी आपल्याला कोणतीही ग्वाही किंवा कोणतेही आपल्याला हे देता येत नाही। म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पार्ट आपण अभ्यासून जायला पाहिजे। इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसुद्धा अभ्यासून जा, ओके, कारण तितकेच तुम्हाला एक्झामिनेशन्समध्ये काय होणार, हेल्प होणार। सो 46 ते 50 चला सुरू करूया। In the Soumya case, the Supreme Court acquitted the accused for a murder but convicted him to the life imprisonment for a rape. Okay, so एका सौम्या केसमध्ये, ओके, सो सौम्या केस आहे, सुप्रीम कोर्टने काय केलं, अक्यूज केलं, ओके, सो ॲक्विकेट द अक्यूज ॲक्विट केलं कोणाला, अक्यूजला, फॉर अ मर्डर। सो बरोबर आहे, सो त्याच्या मर्डरसाठी काय केलं, अक्यूज केलं, बट कन्व्हिक्टेड हिम टू द लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर अ रेप। ओके, परंतु त्याला कशामध्ये कन्व्हिक्ट केलं आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट त्याला केलेली आहे। सो रेपच्यासाठी त्याला काय केली आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट केली आहे, म्हणजे काही जन्मठेप दिलेली आहे। सो याच्यामध्ये, ओके, विथ जस्टिस कार्ड टू क्रिटिसाइज। सो याला जस्टिस कार्डजोनी काय केलं, क्रिटिसाइज केलं, त्याच्या लेखनामध्ये जस्टिस कार्डजोनी काय केलं आहे की त्याच्यावरती टीका केलेली आहे। ठीक आहे, हां, द सबसिक्वेंट इन्सिडेंट्स वेअर वोनली अनवॉरंटेड। पण त्याच्यानंतर जे काही घडलं, ओके, त्याच्यानंतरचे जे काही इन्सिडेंट्स घडले ते त्याची काही अनवॉरंटेड होते आणि त्याची काही गरज नव्हती। द कोर्ट इन्व्हायटेड फॉर्मर जज टू डिफेंड हिज स्टेटमेंट इन अ पर्सन। ओके, सो कोर्टने काय केलं की त्यांना व्यक्तिगतरित्या बोलवलं आणि त्यांचं स्टेटमेंट जे काही आहे ते डिफेंड करायला त्याच्यासाठी काय केलं, त्याने बोलवलं। देन चोज टू टेक अम्ब्रेंज ॲट हिज रायटिंग। नंतर त्या रायटिंगला काय केलं, अम्ब्रेंज केलं, बरोबर आहे। अम्ब्रेंज केलं म्हणजे काय, त्या रायटिंगला विरोध केला, त्याच्या लिखाणाला त्यांनी काय केला, विरोध केला। त्यानंतर इश्यू अ कंटेम्प्ट नोटीस अगेन्स्ट हिम। त्यानंतर काय केलं, कंटेम्प्ट ऑफ कोर्टाची त्याला काय केली, नोटीस त्याला दर्शवली। अँड देन आज सिक्युरिटी स्टाफ एस्कॉर्ट हिम आउटसाइड द प्रिमाइस। आणि नंतर सिक्युरिटी स्टाफ आपलं सांगितलं, ओके, की काय प्रिमाइसच्या बाहेर जे कोर्टात प्रिमाइसच्या बाहेर त्याला काय करून द्या, ढकलून द्या, बरोबर आहे ना। सो अशा प्रकारे हे सगळं घडलं। सो व्हाय डिड द कोर्ट हॅव टू गो थ्रू दिस थिएट्रिकल पब्लिक कन्फ्रंटेशन। सो एखादा चित्रपटाप्रमाणे पब्लिक कन्फ्रंटेशन सरकारला तो म्हणतो की कोर्टाला करण्याची काय गरज होती, वेन इट कुड हॅव इश्यूड अ कंटेम्प्ट नोटीस ऑन बेसिस ऑफ ब्लॉग पोस्ट अलोन। सो वेन तो तेव्हा काय करू शकत होती, इन जनरल याच्या जागी काय करायचं पाहिजे असतं, सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट नोटीस त्या ब्लॉग पोस्टच्या वरनं काय करायला पाहिजे असती, कंटेम्प्ट ऑफ नोटीस त्याला दर्शवायला पाहिजे असती, पण तो म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी तिथे करायची गरज नव्हती। ओके, हां, मग
इथे जर का आपण बघितलं तर बघा काय काय घडलेलं आहे की सौम्या केस आहे. जो सौम्या केस होती तर याच्यामध्ये काय होतं की रेपच्या याच्यामध्ये एका व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, अक्यूज केलं होतं मर्डर करण्याचं. रेप केला आणि काय मर्डर केला, परंतु त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिली. त्याच्यामध्ये काय दिली, लाईफ इम्प्रिझनमेंट, जन्मठेप दिली फक्त. मग त्याला जस्टिस कार्जूनी त्याच्यामध्ये काय केलं, त्या लिखाणामध्ये याला क्रिटिसाइज केलं म्हणून सरकारने त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला. म्हणून सरकारने कार्जूनना तिथे बोलवून अगेन त्याचे तिथे काय केलं, सो इन जनरल त्याला अम्ब्रेंज केला, त्याला विरोध केला, त्याच्या लिखाणाला विरोध केला, बरोबर आहे. सो त्याला अम्ब्रेंज केलं, ऑफेंड केलं त्याला, बरोबर आहे ना. त्याचं स्टेटमेंट डिफेंड करा म्हणून त्याने विचारलेलं. त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट कंटेम्प्टची नोटीससुद्धा बजावली आणि नंतर सिक्युरिटी स्टाफ अम्ब्रेंज केलं, त्याची इन्सल्ट केली आणि सिक्युरिटी स्टाफला सांगितलं की त्याला सरळ घ्या आणि काय करा, सो प्रिमायसेसच्या बाहेर ढकलून द्या. ओके. मग लेखक म्हणतो की इतकं सगळं कोर्टाला करण्याची, असं ड्रामा करण्याची गरज तरी काय होती. फक्त एक कंटेम्प्ट नोटीस बजावून सुद्धा कोर्ट काम करू शकत होतं. पण हे सगळं का घडलं. ओके, मग पुढे वाचूयात आपण. द सेकंड ॲस्पेक्ट इज इवन मोर ट्रबलिंग. आणि दुसरा यातला ॲस्पेक्ट आहे तो आणखी मोठा ट्रबलिंग आहे. हे तर फक्त केले पण गोष्टी काय आहेत, अ रिलेव्हन्स ऑफ कंटेम्प्ट लॉ इन अ फ्री सोसायटी. ओके, सो कंटेम्प्ट लॉचं कंटेम्प्ट करणं, बरोबर ना. सो कायदा आहे, कायद्याला काय क्रिटिसाइज करणं इन अ फ्री सोसायटी वेअर क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियरी. तो म्हणतो की सध्या आपण इतक्या फ्री सोसायटीमध्ये जगत आहोत की क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियरी ही काय इनएव्हिटेबल आहे. याला तुम्ही थांबूच शकत नाही. लोक क्रिटिसाइज करतीलच कारण आपल्या सोसायटीज इतकी काय झालेली आहे, आपली फ्री झालेली आहे. ओके. जजेस हॅव अ व्हास्ट पॉवर. सो जजेसला सध्या काय आहे, खूप मोठी व्हास्ट पॉवर आहे. अँड पीपल विल नॉट रिमेन सायलेंट. आणि आता काय, म्हणून पीपल आता चूप बसणार नाहीत, कारण हे तुमचं अनफेअर की जजेसला एवढ्या पॉवर आहेत की ते काय पण डिसिजन घेत आहेत. मग अशा केसमध्ये लोक चूप बसतील का, नाही बसणार. कारण आपण फ्री सोसायटीमध्ये का जगतो आहोत, स्वतंत्र समाजात जगतो आहोत आणि त्याच्या याच्यामध्ये जर प्रत्येक गोष्टी क्रिटिसाइज होऊ शकते तर ज्युडिशरी का क्रिटिसाइज होऊ शकत नाही आपल्या देशाची. ओके. जस्ट ॲज अ डिसिजन ऑफ अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट. ओके, सो तो म्हणतो की जस्ट अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट अट्रॅक्ट द क्रिटिसिझम. आपण सरकारचे अगेन पार्ट बघितले तर सरकार आहे, सरकारला तुम्ही ओपनली क्रिटिसाइज करू शकता. मग ज्युडिशियल डिसिजन ऑल्सो इन्व्हाइट द सेम. मग जर सरकारच्या डिसिजनला, निर्णयाला जर तुम्ही विरोध दर्शवू शकता तर मग ज्युडिशरीच्या सुद्धा निर्णयाला काय दर्शवता आलं पाहिजे, सो विरोध दर्शवता आला पाहिजे, असं लेखकाचं म्हणणं आहे. तो इथे लेखकाने आपलं मत दिलं आहे. ओके, सो हिअर इज लेखक गिव्ज हिज पर्सनल ओपिनियन. लेखकाने स्वतःचं काय दिलेलं आहे, इथे मत दिलेलं आहे आणि तो याच्यामध्ये सांगतोय तुम्हाला की जर सगळ्या ब्रांचेस ह्या गोष्टी अशा हे करतायत तर हे सुद्धा पॉसिबल आहे. सो इट गिव्ज हिज ओपिनियन. सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड दॅट द ज्युडिशियरी टू फंक्शन इफेक्टिव्हली. सो सुप्रीम कोर्टाने सांगितले की ज्युडिशियरीने काय केलं पाहिजे, इफेक्टिव्हली फंक्शन केलं पाहिजे. द डिग्निटी अँड ऑथॉरिटी ऑफ द कोर्ट्स मस्ट बी रिस्पॉन्डेड अँड प्रोटेक्टेड इन ऑल कॉस्ट. ओके, सो सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की फॉर ज्युडिशियरीला जर इफिशियंटली वर्क करावंचं असेल तर त्याचं एक डिग्निटी जी आहे आणि त्याची ऑथॉरिटी जी आहे, बरोबर आहे ना. सो त्याची जी काही डिग्निटी आहे त्याचा एक सन्मान आपण कायद्याचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जर तुम्हाला वाटते की न्यायव्यवस्थेने चांगल्या तऱ्हेने काम केलं पाहिजे, इफिशियंटली काम केलं पाहिजे, तर त्याची जी काही डिग्निटी आहे, त्याची जी काही ऑथॉरिटी आहे याचा आपण काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि आपण कोणत्या अँगलनी त्याला काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. सो त्याच्या डिग्निटीला, सुप्रीम कोर्टाच्या ज्युडिशियरीच्या न्यायपालिकेच्या डिग्निटीला सुद्धा आपण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. बट द नीड टू रिस्पेक्ट द ऑथॉरिटी अँड डिग्निटी ऑफ द कोर्ट. परंतु सोबतच आपल्याला कोर्टाची ऑथॉरिटी आणि डिग्निटी जी आहे ती सुद्धा मेंटेन करता आली पाहिजे. सो त्याला रिस्पेक्टसुद्धा आपण केला पाहिजे. इज बॉरोड फ्रॉम अ बायगोन इरा. पण हे जे काही डिग्निटी आणि ऑथॉरिटी ह्या ज्या गोष्टी आहेत तो ते फार जुन्या इरापासून जे आहे तेव्हापासून चाललेलं आहे. ओके, आणि आता सध्या याला कोणतंही डेमोक्रेटिक सिस्टीम, कोणतेही लोकशाही याच्यामध्ये या गोष्टीला कोणताही बेस नाही आहे की आपण काय जर इफेक्टिव्हली फंक्शन करायचं असेल त्याचा रिस्पेक्टच आपण केला पाहिजे, नाही ती इफेक्टिव्हली फंक्शन करणार नाही. तो म्हणजे तो जुना इरा झाला, आता सध्या असं आपण काही करू शकत नाही. The law of contempt should be employed only to enable court to function. Okay. So law of contempt should employed only to enable court to function, not to prevent criticism. So फक्त चांगल्या तऱ्हेने फंक्शन करण्यासाठीच काय केलं पाहिजे, आपण लॉ ऑफ कंटेम्प्टचं युटिलायझेशन केलं पाहिजे. परंतु क्रिटिसिझम प्रिव्हेंट करा. सो एखादं क्रिटिसिझम आहे, कोर्टाचं जे काही हे आहे, बरोबर ना, सो ते प्रिव्हेंट करण्यासाठी ते आपण यूज करायला पाहिजे. तो म्हणतो असं काही नाही. सो टू प्रिव्हेंट द क्रिटिसिझम वी कांट यूज दॅट इन मेनी कंट्रीज. सो तो म्हणतो अनेक देशामध्ये contempt jurisdiction is regarded as a anarchic and exercised sparingly.
सो तो म्हणतो असे अनेक देश आहेत की ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली ज्युडिशरीचं काय होतं, कंटेम्प्ट केलं जातं. सो जे काही ज्युडिशरी निर्णय घेते त्याला काय दर्शवला जातो, विरोध दर्शवला जातो, त्याला क्रिटिसाइज केलं जातं, त्याच्यावरती टीका केली जाते. इन US, सो US मध्ये बघा, कोर्ट नो लॉंगर यूज कंटेम्प्ट टू सायलेंट कॉमेंट ऑन जजेस और लीगल मॅटर्स. ओके, सो US मध्ये पण बघा, सो इन जनरल जेव्हा जजेस किंवा लीगल मॅटरमध्ये काही कॉमेंट केलं जातं तो ते कधी पण कंटेम्प्ट अमेरिकेमध्ये करत नाही. द फर्स्ट अमेंडमेंट टू द US कॉन्स्टिट्यूशन फॉरबिड्स द इम्पोजिशन ऑफ कंटेम्प्ट सेक्शन ऑन न्यूजपेपर. सो अगेन पहिला जो काही आहे, पहिलंच अमेंडमेंट जी आहे युनायटेड स्टेटच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी काही पहिली अमेंडमेंट आहे ती ही सांगते की तुम्ही काय आहे, सो इम्पोजिशन, सो न्यूजपेपर जे आहेत बरोबर ना, सो वर्तमानपत्र आहेत, तर याच्यावरती तुम्ही कोणतंही कंटेम्प्ट लावू शकत नाही. सो वर्तमानपत्रांवरती तुम्ही काही पण त्याचं कंटेम्प्ट करू शकत नाही वर्तमानपत्रांचं. ओके, हां, नेक्स्ट बघूयात. द इंग्लिश पोझिशन इज बेस्ट डिमॉन्स्ट्रेटेड. सो इंग्लिश म्हणजे ब्रिटिश जे आहेत बरोबर ना, सो त्याची पोझिशन जी आहे ती बेस्ट डिमॉन्स्ट्रेटेड बाय द स्पाय कॅचर्स केस. स्पाय कॅचर्स केस म्हणून एक काय होती बरोबर ना, सो याच्यामध्ये कधी होती, लेट 1980sच्या एंडमध्ये होती. ओके, आफ्टर द हाऊस ऑफ लॉर्ड, जेव्हा हाऊस ऑफ लॉर्ड जे आहेत ब्रिटनमधले, ओके, याने स्पाय कॅचर्स केसमध्ये जजमेंट दिलं. ओके, सो दे डिलिव्हर्ड द स्पाय कॅचर्स जजमेंट. द डेली मिरर, तो तिथलं तिकडे डेली मिरर जो न्यूजपेपर आहे त्यांनी पब्लिश केलं अपसाईड डाऊन फोटोग्राफ ऑफ द लॉर्ड्स. ओके, सो जी काही न्यायदेवताची जी काही जेव्हा स्पाय कॅचर्स केसचं जजमेंट आलं तेव्हा न्यायदेवतेची जी काही मूर्ती होती किंवा जी काही प्रतिकृती होती ती अशी उलटी दर्शवण्यात आली. इतक्या प्रकारे त्यांनी काय केलं, त्याला क्रिटिसाइज केलं की त्यांनी सांगितलं की जे जस्टिस आहे तेच आता फिरलं आहे. ओके, आणि त्यात लिहिलं होतं यू ओल्ड फुल्स. ओके, त्यांनी त्याला काय म्हटलं होतं, यू ओल्ड फुल्स. ओके, सो मूर्ख वृद्धांनो बरोबर ना, सो त्यांनी काय मेन्शन केलं होतं की अरे तुम्ही मूर्ख वृद्ध आहात. ओके, बट नो कंटेम्प्ट ॲक्शन वॉज इनिशिएट, परंतु तरी त्या डेली मिरर या न्यूजपेपरच्या अगेन्स्ट कोणती कंटेम्प्ट ॲक्शन घेण्यात आलेली नाही. ओके, हां, सो दिस इज ऑल अबाउट वॉट. सो हे आपलं हे होतं. ओके, सो 2018चा हा आपला पॅसेज होता, सो आपण वाचलेला आहे. ओके, मग आता याच्यावरनं येणाऱ्या आपण प्रश्नांना सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी माझं टेलिग्राम चॅनल आहे भूषणदूत अकॅडमीचं. सो भूषणदूत अकॅडमी टेलिग्राम चॅनल याची लिंक आहे t.csat_भूषण. ओके, सो csat_भूषण. ओके, आणि अगेन बरेच विद्यार्थी मला मोबाईल नंबर मागत होती, तो माझा मोबाईल नंबर घेऊन घ्या 8482986398. सो हा माझा काय मोबाईल नंबर आहे. आणि अगेन मित्रांनो, ज्या प्लॅटफॉर्मवरनं मी तुम्हाला आज सध्या गाईड करू शकत आहे तो म्हणजे आपला अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म. हा याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अनेक GS आणि CSATच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. सो या कोर्सेस जे आहेत फारच कमी किमतीमध्ये, म्हणजेच मला वाटतं एका वर्षाची याची फी फक्त 7,000 रुपये. त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर भूषण CSAT हा कोड यूज केला तर याच्यावरती तुम्हाला 10% डिस्काउंट भेटू शकतो. करेक्ट. सो भूषण CSAT हा कोड यूज केला तर तुम्हाला या कोर्सेसवरती 10%चं, सो 7,000 रुपये फी आहे पूर्ण 1 इयरसाठी, एका वर्षासाठी. आणि अगेन जर का तुम्ही कमी याच्यामध्ये जर का हे घेतलं, सो कमी कालावधीसाठी घेतलं तर यांचे 6 मंथ्स 3 मंथ्स याचीसुद्धा काय कोर्सेस अवेलेबल आहे. सो तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. द रायटर फील्स दॅट द क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियरी इज इनएव्हिटेबल. सो रायटर म्हणतो की क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियरी काय इनएव्हिटेबल आहे, लोक क्रिटिसाइज करतीलच. सो बघा हा पार्ट कुठे आलेला आहे. द सेकंड ॲस्पेक्ट, द रिलेव्हन्स ऑफ कंटेम्प्ट ऑफ लॉ इज इन अ फ्री सोसायटी. क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियरी इज इनएव्हिटेबल. जजेस हॅव वास्ट पॉवर्स अँड पीपल विल नॉट रिमेन सायलेंट अबाउट एक्झरसाइजिंग सच पॉवर्स. Just the decision of other branches of government attract criticism. Judicial decisions also invite the same. असं आलेलं आहे याच्यामध्ये. हां, मग पीपल लिव्ह इन फ्री सोसायटी बरोबर आहे. आणि पीपल या फ्री सोसायटीमध्ये राहतात आणि ते चूप बसणार आहे का? नाही. पीपल विल नॉट रिमेन सायलेंट बरोबर आहे. सो पीपल सायलेंट बसणार नाही.
अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट ऑल्सो अट्रॅक्ट द क्रिटिसिझम. बरोबर आहे की डिफरंट ब्रांचेससुद्धा आहेत गव्हर्नमेंटचे आहेत, त्यासुद्धा काय क्रिटिसिझमला अट्रॅक्ट करतायत. आणि म्हणून अगेन लोकांची अपेक्षा असेल की ज्युडिशियरीने सुद्धा आपलं क्रिटिसिझम काय केलं पाहिजे, एक्सेप्ट केलं पाहिजे. सो म्हणून तुमचं उत्तर काय ना पर्याय क्रमांक 4 ए बी आणि काय सी. देन अम्ब्रेंज मीन्स, सो अम्ब्रेंज मीन्स काय, अपोज करणे. बरोबर आहे. सो अम्ब्रेंज म्हणजे काय, अपोज करणे. बरोबर आहे. हां, सो शॅडी येस. आता इथे काय, हा व्होकॅबलरी बेस्ड क्वेश्चन आहे. सो समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ वगैरे याच्यावरती आधारित शब्द आहेत. सो कधी आता हे आलं व्होकॅबलरी बेस्ड क्वेश्चन आलं आहे तुम्हाला. अगेन अपोजिट, सिनॉनिम्स, अँटोनिम्स याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता बघा याच्यामध्ये माझं टीचिंग लिमिटेड आहे. तुमचं जितकी वाचन क्षमता असेल, तुमचं जितकं स्ट्रॉंग भाषणावरती तुमचा भर असेल, तितकं तुम्ही जास्त इफेक्टिव्हली हे करू शकता. सो शॅडी म्हणजे पण काय असतो, एका प्रकारे अपोज करण्याचं असतो. शॅडी म्हणजे ॲप्रिशिएट आपण ॲप्रिशिएट केलं. ॲप्रिशिएट करणे म्हणजे काय, सपोर्ट करणे. सो एम्ब्रेंज घेतलं. सो इथे अम्ब्रेंज या शब्दाचा अर्थ काय आला बघा, इथे यांनी आलेला आहे टू चूज टू टेक अ अम्ब्रेंज ऑन ॲट इज रायटिंग. त्याला बोलवलं आणि त्याच्यावरती अम्ब्रेंज ॲट इज रायटिंग. अम्ब्रेंज केला म्हणजे काय, त्याला विरोध दर्शवला. बरोबर आहे ना, की तुम्ही चुकीचं लिखाण केलेलं आहे. सो असा अम्ब्रेंज त्याला मार्कंडेय काळजूला येऊन दर्शवलेला आहे. ओके. सो ॲप्रिशिएट येईल का, की त्याच्या रायटरला बोलवलं आणि त्याला ॲप्रिशिएट केलं, ॲप्रिशिएट केलं आणि त्यानंतर मग त्याला काढून दिलं, ढकलून दिलं सिक्युरिटी गार्ड, असं होईल का. सो ॲप्रिशिएट तर होणारच नाही. म्हणून ॲप्रिशिएट हे सबशेल काय होणार, चुकीचं ना. रिसेंट येस, रिसेंट हे सुद्धा येतं. रिसेंट म्हणजे काय, सो अगेन त्याला अपोज करणे किंवा विरोध दर्शवणे. सो दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द रिसेंट. अँड ऑफेंडेड म्हणजेच पण काय करणे, अपोज दर्शवणे. बरोबर ना. सो ऑफेंड करणं, ऑफेंड करते एखादा डिसिजन त्याला ऑफेंड करणं. ऑफेन्स टेक अँड ऑफेन्स ॲट इन. सो ऑफेन्स म्हणजे पण काय, विरोध दर्शवणे. बरोबर आहे. सो ए, सी आणि डी, शॅडी, रिसेंट आणि ऑफेंडेड हे सगळे कशाचे मिनिंग आहेत, अम्ब्रेंजचे मिनिंग आहेत. करेक्ट. सो दॅट्स वाय ए, सी आणि डी दॅट विल बी युअर आन्सर. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2. सो 47 प्रश्न कळला प्रत्येकाला. ओके. सो वी हॅव हिअर विथ द 47th क्वेश्चन. हां, आता याच्यामध्ये बघा अगेन अपसाईड डाऊन मीन्स म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर सिनॉनिम्सवरतीच तुमचे बरेच प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. सो यांनी म्हटलं आहे अपसाईड डाऊन्स मीन्स अपसाईड डाऊन. अपसाईड डाऊन ही टर्म कुठे आली बघा, याच्यामध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स दिल्लीमध्ये काय केलं त्यांनी, अपसाईड डाऊन केलेली आहे. बरोबर ना. सो अपसाईड डाऊन म्हणजे काय, समजा अशी एखादी गोष्ट आहे. सो अपसाईड डाऊन होणं म्हणजेच काय, लेट सपोज इकडे अशी ट्रायंगल आहे. ओके. सो ही अशी उलटी दर्शवणं, टॉप बॉटमला आणि बॉटमचं काय, टॉपला अपसाईड डाऊन असं दर्शवणं. सो तशी स्वतंत्र देवतेची काहीतरी तो म्हणतो काय प्रतिकृती होती आणि ती अपसाईड डाऊन त्यांनी उलटी फिरून टाकली आहे. बरोबर ना. सो ती दॅट इज अपसाईड डाऊन. सो अपसाईड डाऊन म्हणजे क्रेझी होणं. क्रेझी होणं म्हणणार का आपण, नाही. स्ट्रेट आहे. सो स्ट्रेट म्हणजे अपसाईड डाऊन. वरचं खाली म्हणजे काय, स्ट्रेट म्हणता येईल का आपल्याला. सो वर्णन खाली आपण हे पण अपसाईड स्ट्रेट म्हणून सांगू शकते. सेटल्ड, तो सेटल्ड झालेला आहे. सो सेटल्ड झाला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो का, असं सुद्धा म्हणू शकत नाही. टॉपसी टर्वी, येस टॉपसी टर्वी म्हणजे काय, उलटे पालटे. सो उलटं करणं की त्याला पालटं करणं, उलटा पुलटं म्हणतात ना, मला वाटतं दॅट इज नोन ॲज टॉपसी टर्वी. सो टॉपसी टर्वी म्हणजेच काय होईल, सो टॉपसी टर्वी मीन्स द अपसाईड डाऊन. करेक्ट. सो टॉपसी टर्वी मीन्स द अपसाईड डाऊन. ओके. सो 48 आन्सर ऑप्शन नंबर 4. Which analogy was used for the judges in spy catchers case? So which analogy? So in जनरल जजेससाठी कोणती स्पाय कॅचर्स केसमध्ये कोणती अॅनॉलॉजी यूज केलेली आहे, तर डायरेक्टच इथं मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये की स्पाय कॅचर्स जजमेंट. सो डेली मिरर पब्लिश्ड अपसाईड डाऊन फोटोग्राफ अँड सेड यू ओल्ड फुल्स. बरोबर ना. सो कोणती हे यूज केलेली आहे त्यांनी, ओल्ड फुल्स हीच यूज केलेली आहे. करेक्ट. सो म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणता येईल का तुम्हाला, कंटेम ऑफ ज्युरिस्डिक्शन हे होईल का, ओल्ड फुल्स. करेक्ट. अँड लॉ वर्शिप, सो हे पण होणार नाही. सो उत्तर करणं पर्याय सरळ आहे. सो मित्रांनो जर का तुम्ही बघितलं तर याच्या आधी आपण जे काही पॅसेज यूज केलेले आहेत त्या पॅसेजच्या कम्पेअरमध्ये हा पॅसेज बऱ्यापैकी काय आहे, इझी आहे. जर का तुम्ही बघितलं तर बघा वाचन पण एकदम इझिली याला वाचता येतं. आणि तुम्ही याच्यामधले जे काही पॅसेजमधले प्रश्न जरी आहे ते 5 पैकी 4 तर तुमचे बरोबर आलेच पाहिजेत, लक्षात घ्या. सो 4 तुमचे पाहिजेत. म्हणजेच तुम्ही जर इन आहात, मी म्हणाल नाही की 5 पैकी 5 एखादं चुकू पण शकतो यामध्ये, पण 4 तुम्ही आले तर तुम्ही फार चांगल्या पोझिशनमध्ये याच्यामध्ये आहात. सो चला आता मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. सो काय आहे आपला शेवटचा प्रश्न, द सुप्रीम कोर्ट इन्व्हायटेड जस्टिस काळजू टू डिफेंड हिज स्टेटमेंट बट देन व्हॉट डिड द कोर्ट डू.
सो सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, सो इथे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याचं उत्तर आपल्याला कुठे सापडणार, पहिल्या पॅसेजमध्ये सापडणार का नंतर तर सेकंड पॅसेजपासनं तो आपलं विविध काही ओपिनियन्स आहेत, काही पर्सनल मतं आहेत वगैरे तो द्यायला तो सुरुवात करतो, बरोबर आहे ना. हां, पण सुप्रीम कोर्टाने जस्टिस काटजूला आपलं स्टेटमेंट काय ऑफेंड करायला सांगितलं, तो त्याला बोलवलं ना डिफेंड करा म्हणून. सो बघा इथे हां, सो जस्टिस काटू क्रिटिसाइज इज राईटिंग सबसिक्वेंट इन्सिडेंट होली अनवॉरंटेड, द कोर्ट इन्व्हायटेड टू डिफेंड इज स्टेटमेंट. आणि याच्या पुढचा हा जो काही पार्ट आहे इथून तर इथपर्यंत, इथे याचं तुम्हाला काय सापडणार, उत्तर सापडणार, बरोबर आहे. सो प्लीज क्रॉस चेक दॅट द आन्सर, की काय वाटतं आपल्याला की कोणतं आपलं बेटर वे काय येणार, उत्तर येणार आहे. टूक ऑफेन्स अँड आस्क्ड हिम टू गो अवे. सो त्याच्यावरती काय घेतला, ऑफेन्स घेतला, ओके, आणि त्याला सांगितलं की चालले जा, बरोबर आहे. सो इथे त्यांनी मेन्शन केले ऑफेन्स अँड आस्क्ड हिम टू गो अवे. हां, देन इथे बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे चूज टू टेक अम्ब्रेंज ॲट हिज रायटिंग. सो अम्ब्रेंज करणंच म्हणजे काय करणं, ऑफेंड करणं. सो अम्ब्रेंज करणं म्हणजेच काय करणं, ऑफेंड करणं, बरोबर आहे. सो टूक ऑफेन्स अँड आस्क्ड हिम टू गो अवे हे विधान काय होणार, बरोबर होणार. इन्सल्टेड हिम बाय आस्किंग सिक्युरिटीज टू रिमूव्ह हिम, हे पण त्याने आपण सांगितलेलं आहे. तुम्ही जर इथे पॅसेजमध्ये गेलात तर तिथे बघा त्यांनी सांगितलं याला की याला त्याने इन्सल्ट केलेलं आहे, बरोबर आहे. हां, त्याने इन्सल्ट केलं की तुम्ही काय करा, इथनं चालले जा. सो गो थ्रू, ओके. सो पब्लिक कन्फ्रेशन, सो कंटेम्प्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये की इन्सल्ट हिम टू गो अवे, ओके. हां, मग आता याच्यामध्ये बघा त्यांनी मेन्शन केलं त्याच्यामध्ये, सो सिक्युरिटी स्टाफला सांगितले ना, देन आज सिक्युरिटी स्टाफ टू एस्कॉट हिम टू द आउटसाइड द प्रिमाइसेस. येस. हां, देन एक्झिबिट अ पब्लिक कन्फ्रंटेशन. येस, करेक्ट. सो पब्लिक कन्फ्रंटेशनला काय एक्झिबिट करत याचं की त्याला काय पब्लिक याच्यामध्ये त्याला सांगितलं आहे, बरोबर ना. सो एक्झिबिट इटू, सो ओपनली पब्लिकमध्ये ते येऊन त्याला काय करतात, कन्फ्रंटेशन सांगितलं. सो एक्झिबिट इट टू द पब्लिक, ओपनली पब्लिकमध्ये त्यांनी कन्फ्रंट करायला त्याला सांगितलेलं आहे. हां, देन जेल हिम, त्याला जेल केलं आहे का, नाही, ओके. सो इथे त्यांनी मेन्शनच केलेलं आहे बघा, इथे कुठेही त्यांनी जेल केलेलं असं आहे का, नाही. जो थिअरेटिकल पब्लिक कन्फ्रंटेशन त्याला केलं इतकं उल्लेखित आहे. त्याला जेलमध्ये टाकलं आहे का, नाही. त्याला क्रिटिसाइज केलं, तिथे त्याला ऑफेंड केलं आहे, त्याला काय केलं आहे तर त्याचं इन जनरल त्याची इन्सल्ट केली, त्यांना त्याला बाहेर काढून टाकलं वगैरे काळजूला, ओके. पण त्याला जेल केलं का, नाही. सो उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 3. सो ए, बी आणि सी. तर मित्रांनो लक्षात आलं तुम्हाला. सो इन जनरल कम्पेअर टू द 2000 आपण 15 आणि 16च्या पॅसेजमध्ये कम्पेअर केलं तर हा पॅसेज काय इझियर आहे. आता असा पॅसेज सॉल्व्ह केला पाहिजे तुम्ही एक्झाममध्ये, फार समजायला पाहिजे, सोपा आहे आणि प्रश्नसुद्धा काय सोपे आहेत. फक्त इन जनरल लक्षात ठेवा की स्पीड असली पाहिजे, कारण लेंथ वाढते. आणि तुम्ही बघा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनची वेळ इयर टू इयर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन जे आहे त्याची लेंथ काय आयोग वाढवत आहे. सो हे लक्षात घ्या. सो तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या तऱ्हेने अशा टाईपचे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजेत. सर हा मित्रांनो आता काय आपण जर बघितलं तर हा होता आपला 2018 राज्यसेवा 2018चा पेपर. सो 2013 ते 2018पर्यंत आपलं झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आयोगाची पूर्वपरीक्षा जी आहे ती 2019पर्यंत आली होती, बरोबर आहे ना. तर मग आता जर आपण आणखी पुढे जर का गेलो तर आता येणाऱ्या पेपरमध्ये आता फक्त आयोगाचा एकच पेपर आपला राहिलेला आहे 2019चा, बरोबर आहे. सो तो आपण घेऊयात. सो आपण बघितलं की अर्ध्या वेळेस इझी प्रश्न पॅसेज आलेले आहेत आयोगाचे आणि फक्त काही वेळेस काय आलेले आहेत, टफ आलेले आहेत, बरोबर आहे. सो तुम्हाला चूज करता आलं पाहिजे. 2016 सारखा पॅसेज जर का आला तर मी पुन्हा सांगतो की सॉल्व्ह करायचा नाही. कोणता ना तो 2 म्युझिशियन मला आठवत असेल, आपण 2 दिवसाआधी बघितला, 2 म्युझिशियन आणि ते वाजवून राहिलेत वगैरे असं काही तर पॅसेज होता ना, 2 म्युझिशियन आर ड्वेलिंग ॲट होम वगैरे वगैरे. सो तसा पॅसेज सुरुवातीला सॉल्व्ह करायचा नाही. तर बाकीचे पॅसेज तुम्ही सुरुवातीला बाकीचे इंग्लिशचे पॅसेज तुम्ही जर सोडू शकता. आता हा जर आला तर एकदम फ्रीचे मार्क्स आहेत, असे पॅसेज तुम्ही नक्की एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आलेले असले पाहिजेत, ओके. तर ठीक आहे मित्रांनो, तर वी विल स्टॉप हिअर टुडे, ओके. सो आपण आज इथे थांबूयात, ओके. सो विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू, धन्यवाद आपल्याला. आणि ज्यांनी जॉईन केलेलं नसेल ते प्लीज आपलं अनअकॅडमीचं हा जो कोर्स आहे तो कोर्स जॉईन करू शकता. सो त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होईल, ओके. थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.